दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी भगवंताच्या कृपेने ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज या सप्ताहातील कितवा दिवस आहे? पाचव्या क्रमांकाची ही कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा आहे. गुरुवर्य मारुतराव महाराजांची ही सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या दरबारात आलेली सेवा सेवेकरता घेतलेला भंग श्रीमंत महावैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानाचे सागर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये संसार रूपी सागरातून तरुण जाण्याचा एकमेव उपाय सांगत आहे. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना कळला असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. तर जसे आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. विठाला काही माणसं म्हणतील महाराज आम्हाला संसारच कळणं काय ते. संसार म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. अगं दोन्हीतला जर आम्हाला थोडाफार फरक जाणवला आम्ही थोडे सावध होऊ. संसार म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. संसाराची काय व्याख्या आहे? अभेद व्याख्या आहे. कोणी कशाला संसार म्हणत असेल, कोणी कशाला संसार म्हणत असेल. कोणी शेतीला संसार मानतंय. शेतकरी वर्ग शेतात काम करणारे शेतातलं गाऱ्हाणं सांगून सांगून शेवटला म्हणतात महाराज आमच्या मागे संसार आहे. काही नोकरदार वर्ग असते
नोकरीचं गाराणं सांगून शेवटला म्हणते आमच्या मागं संसार आहे. नोकरी संसार मानला, कुणी शेतीचा संसार मानला. काही व्यापार लाईनीतले लोक असतात, व्यापार लाईनीचे घराणे सांगतात, शेवटला म्हणतात महाराज काय आमच्या मागं संसार, आम्ही संसारिक आहे. ज्याचे त्याचे गाराणं ते सांगतात त्याला संसार म्हणतात. महिला मंडळाला विचारलं संसार म्हणजे काय? गाडगे मडके हे संसार म्हणतात. फुटकं गाडगा असावं पण उतरंडीला असावं संसार. गाडगे भांडे हा संसार मानतात. नेमका संसार म्हणजे काय? महाराजाकडे 4 वर्ग आले ज्ञानेश्वर महाराजापाशी. 4ही वर्गातल्या लोकांना विचारलं संसार म्हणजे काय, कुणी सांगते का? पहिला वर्ग जरा होता आमच्यासारखा अज्ञानी, त्यानं सांगितलं महाराज संसार म्हणजे बायका पोरं, घरदार, शेती बाडी, गणगोत, मान पान पदव्या, इलेक्शन, हा संसार आहे. महाराजानं त्याला 100 पैकी 25 मार्क दिले म्हणजे तो काही पास झालेला नसावा, म्हणजे तो संसार नसावा. बायका पोरं घरदार शेतीबाडी संसार नसावा. हा एक प्रपंच आहे. प्रपंच झाला होता नव्हता हे फक्त वार्ता आहे. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्य वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. मृगजळासारखा. मृग जळच नाही फक्त भासते, तसा हा व्यवहार. 25 मार्क टाकले, नापास झाला. दुसऱ्या वर्गातल्याला विचारलं संसार म्हणजे काय, संसार कशाला म्हणावा? त्यानं सांगितलं संसार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरेशे. जन्मावं मरावं, जन्मावं मरावं, या पोटात गर्भाच्या किती वेळा जन्मायावे, वेळा जन्मा यावी नित्य व्हावे फजे. जन्म न मरण, जन्म न मरण हा संसार. आगा माऊली म्हणतो उपजने आणि निमने हे साचाची का मानने तया ते जीव लोको मने. संसार हा जन्म न मरण हा संसार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना 100 पैकी त्याला 50 मार्क टाकले. का? जरा बुद्धी घासते गड्या म्हणजे.
जरा बुद्धीला ताण देते, पण फुल मध्ये काय अजून निघालं नाही. तिसऱ्या वर्गातल्याला विचारलं संसार म्हणजे काय, संसार म्हणजे काय. महाराज तो जन्म न मरण संसार म्हणतो ना हो. जन्म मरणाला कारण काय. कुठल्याही कार्याला कारण असते, कारण नसल तर जन्म घेणे लागे वासने. जन्म घेण्याला जन्म मरण्याला कारण काय. कुठल्याही कार्याला कारण असेल तर कार्य आहे, कारण नसल तर कार्यच नाही. विठाला जन्म मरणाला एकच कारण आहे. मौली म्हणतात आगा कर्मी जी उरावे, ते सुख दुःखी फळावे, भोगावया यावे देहा एका. केल्याला कर्म भोगण्यासाठी इथं यावंच लागते. येथे आले हो याचे निज काया, मागील भोगाया, मागील भोगाया. आता घडते याचे समर्पाया, काही भय त्यानी रस्त्याला जावयावो. कार्य केले कर्मे ते मागील भोगाया. आता घडती याते समर्पाया, नाही भय त्या निज स्थाना जावयावो. मागल कर्म भोगण्यासाठी आपण येतात. पाप पुण्य करुणे जन्मा येतो प्राणी. काय कर्म असेल ते कर्म भोगण्यासाठी आता कित्येक आलेत, कित्येक चाललेत. केले कर्म झाले तेचे भोग, केले कर्म झाले तेचे भोग आले, 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 कर्म झाले तेचे भोग आले.
कर्म झाले तेची भोग आली. आता उपजले मेले ऐसे किती, केल्यालं कर्म भोगण्यासाठी या गावाला यावं लागतं. जन्म मरणाला कारण कर्म आहे ना महाराज. हो. तिसऱ्या वर्गातल्यानं सांगितलं कर्म नाम संसार. महाराजांना त्याला 100 पैकी 75 मार्क. कर्म नाम संसार. चौथ्या वर्गातल्याला विचारलं संसार म्हणजे काय. संसार का आला म्हणा. महाराज तो कर्मनाम संसार म्हणतो ना. हो. कर्माचे प्रकार 2 आहेत. एक पुण्याचं कर्म आहे आणि दुसरं पापाचं कर्म आहे. पुण्याच्या कर्मामध्ये 2 प्रकार पडतात. 2 प्रकारचे पुण्य. एक सकाम पुण्य आणि दुसरं निष्काम पुण्य. निष्काम पुण्याशी संसाराशी काही एक संबंध नाही. तो मुक्त वर्ग आहे. माते चिनी पाविजे ते शुद्ध पुण्य. जिथं शुद्ध पुण्य ते माणसं मुक्त आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. तिथं उपाधीच नाही. सकाम पुण्य. सकाम पुण्यानं स्वर्गातला जन्म मिळतो आणि पापाच्या कर्मानं नरकातला जन्म मिळतो. स्वर्गातला मिळाला काय आणि नरकातला मिळाला काय सारखाच आहे. सोन्याची तरी बेडीच आहे आणि लोखंडाची तरी बेडीच आहे. बेडीच आहे. फक्त फरक सोन्याचा आणि लोखंडाचा धातूचा फरक आहे. कोणी बंगल्यात राहत असेल, कोणी झोपडपट्टीत राहत असेल, भोग सारखेच आहे. किती दिवस राहत आहे स्वर्गातलं भोग, किती दिवस भोगील तो. मग तया पुण्याची पावटी सरे. महाराज म्हणले सवे चिंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागते माघारे मृत्यू. दुःख म्हणे जाते पुण्यक्षया भोगती. पुण्यक्षया भोगती. पुण्यक्षया जाते पुण्यक्षया भोगती. दुःख म्हणे जाते पुण्यक्षया भोगती. पुण्यक्षया भोगती. पुण्यक्षया भोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्य संपलं की अधोगतीला पुन्हा खाली आलं. शेवटी सुख मिळालं का दुःख मिळालं. अधोगती म्हणजे दुःख आहे. पतन हे दुःख आहे. शेवटी त्या कर्मापासून दुःख मिळालं. चौथ्या वर्गातल्यानं सांगितलं महाराज शेवटी दुःख हे सिद्ध झालं ना मग दुःख नाम संसार. ज्ञानेश्वर महाराजांना 100 पैकी 100 मार्क टाकले. सहीच केली तिथं. संसार दुःख मूळ चौथरे
संसार दुःख मूळ पुष्कळ प्रमाण सांगायतील आपल्याला. दुःख बांधवडी ठाऊकाची आहे. संसार दुःखाचा दुःख बांधवडी संसार दुःख मूळ. जिथं दुःख आहे तो संसार आहे. जिथं दुःखाचा लेश नाही तो परमात्मा आहे. जिथं उपाधी तो संसार आहे. जिथं उपाधीच नाही तो परमात्मा आहे. दुःखनाम संसार सुखनाम परमात्मा. विढाला विढाला. इथं एवढे माणसं आहेत. याच्यातले किती सुखी आहेत आणि किती दुःखी आहेत. प्रत्येकाचा चेहरा विचारा तुम्ही. प्रत्येकाला विचारा तुमच्या जीवनात सुख किती मिळालं आणि दुःख किती आहे. सुखच नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंगम जोगे दुखिया जंगम जोगे. सुख के कारण सुख से अपनी माया जो जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी आहे. प्रत्येक जण दुखी आहे. संसारी सुख जोडे तरिका सेविते गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे. एवढ्याला वैभवाचा त्याग करून वनाने जाऊन बसले ते काय वेडे होते का. संसार दुःखाचा आहे. विठाला विठाला. प्रत्येक जण दुःखी आहे. ए काय चालले बघा की फोटो बघून काय मिळणार मेलेला. विठाला जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जण दुखी आहे. या दुःखानं गांजून गांजून गेलेला ग्रस्त ज्ञानेश्वर महाराजाकडे आला. मौली आम्हाला या दुःखातून पार पडण्यासाठी काय उपाय. आम्ही या दुःखानं गांजून गेलो. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं खास तुम्हाला या संसारूपी सागरातून पार व्हावं असं वाटत असेल, दुःख निवृत्त करावं असं वाटत असेल, सुखी व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरूची शरणांगती. सद्गुरु वाचोनी संसार सद्गुरु वाचोनी संसार सद्गुरु वाचो संसार सद्गुरु वाचो सद्गुरु निश्चित आणि कोणी
उपाय आहे संसार रूपी सागरातून तरुण जायचं असेल, दुःख निवृत्त करायचं असेल, सुखरूप व्हावं असं वाटत असेल तर एकमेव एक उपाय, दुसरा कोणताच उपाय करू नये. हे कोणता उपाय? श्री गुरु शिवाय या संसार रूपी सागरातून मुक्त होण्याचं साधन नाही. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. महाराज म्हणले नसेचे निष्टंक आन कोणी. आन खाऊन सांगितलं महाराजानं, श्री गुरु शिवाय संसारातून कोणीही उत्तीर्ण करू शकत नाही. संसार सागरी बुडता. थापटाकू नको. सद्गुरु वाचोनी तत्वता आन नाही सोडविता. सत्यवार्ता ही माझी. भगवान म्हणतात उद्धवा, या संसारातून सोडण्यासाठी असा एकच आहे फक्त श्री गुरु. त्याच्याशिवाय दुसरा कोणीच सोडवणार नाही. माऊली म्हणले आम्हाला अनुभव आहे, मज हृदयी सद्गुरु. म्हणून जेनी तारलो हा संसार पुरू, म्हणून विषय सत्यादरू विवेकावरी. श्री गुरुची महाराज म्हणले आम्ही सेवा केली, ज्ञानदेव म्हणे तरलू तरलू, आता उद्धरलो गुरु कृपी विठाला. निदान तेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मुळी सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळीला पाणी घातलं की फांदे आपोआपच खुलतात, हिरव्या होतात, वाढतात. तसं श्री गुरुची सेवा केली की महाराज आपोआपच ते माणसं मुक्त होतात. म्हणून श्री गुरुची सेवा करा, सर्व इच्छा पूर्ण होते. इतर कोणीही या संसार रूपी सागरातून तरुण नेत नाही. इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करुणे कोणीही असो, विठाला आमचा खासदार लय जवळला आहे, जिल्ह्याचा राजा आहे. महाराज म्हणले राजा असेल पण संसारातून येत नाही. जिल्ह्याचा राजा नाही म्हणले राष्ट्राचा राजा, मुख्यमंत्री आपलं सगळं ऐकत आहे. एक जण म्हणला महाराज देशाचा राजा आहे. मोदी आपल्या हातातच आहे म्हणला, मोदी आपलं ऐकत. महाराज म्हणले देशाचा नाही, स्वर्गाचा जरी राजा झाला इंद्र तरी तारू शकत नाही. विठाला सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयी रे म्हणे
सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भले भले केवढाही राजा असो देशाचा राजा द्या सोडून स्वर्गाचा जरी राजा इंद्र असेल तर शक्य नाही. राजा परीक्षितीला तक्षकानं दंश केला राजा मरण पावला मुक्त झाला तो राजा पण पोराला राग आला माझ्या बापाला कोण साप चावतंय. मोठमोठे लोक बोलवले त्यानं बडे बडे विद्वान आचरणशील ब्राह्मण लोक ऋषी लोक होमाला बसवले यज्ञ ठेवला. जो माझ्या बापाला साप चावला ते साप याच्यात येऊन पडला पाहिजे. सापाची जातच शिल्लक ठेवायची नाही. सगळे साप खलास सुरू झाली होती. सापाची एंडकाळी जीव येऊ पडायच्या होती यज्ञामध्ये. झाले का सर्व साप आले का सगळे आले म्हणजे पण जो आपल्या बापाला चावला तो अजून आला नाही. तो तक्षक नावाचा साप त्यानं इंद्राचा आसरा घेतला. इंद्रदेवा आज माझ्यावर मोठं संकट आहे म्हणजे आता मी मरण पावतो. आमच्या नावानं आवत्या पडाल्यात सर्व साप गेले आता आम्ही राहिलो तर आम्हाला जागा नाही. इंद्राला वाटलं हे तक्षक आहे साप आहे आपल्या कामी पडल कवा तरी आपण स्वर्गाचे राजे नाही. राजा माणसाला सगळेच लोक कामाला पडतात म्हणून राजा परिपूर्ण कोणावर क्रोध होत नाही. सगळेच माणसं कामी येतात. विठाला विठाला राजा त्या सापाला त्यानं आसनाखाली घातलं. बस माझ्या आसनाखाली दडून बघू काय होते. येतो कोणी येईल तुला मारायला. ते ऋषी असे होते महाराज आहुतीला बसलेले. कोण कुठं आहे हे सर्व जाणत होते. कुठे तो साप अजून पडला नाही म्हणल्यास हो म्हणले सर्व साप पडले पण जो आपल्या बापाला चावला तो तक्षक नावाचा साप अजून आला नाही. अरे म्हणले बाकीचे पडून उपयोग काय. ज्याच्यासाठी आपण करालो तेच आला नाही. जो खरा गुन्हेगारी आहे तो आला नाही ना. दुसऱ्याला धरून काय उपयोग. तो इंद्रानं अडवला म्हणले इंद्राच्या सिंहासनाखाली. इंद्रा सगट आहुती द्या. इंद्रायन स्वहा तक्षकायन स्वहा. इंद्राची गादी डळमळली लागली ती गादी खुडशी अशी अशी व्हायला. इंद्र गेला घाईवरून. तक्षका तुझ्या संग आमचं संपत आहे म्हणले. स्वर्ग पालता करतो होय भाई. धरलं शेपटीला की बिरी दिलं हे बाळू. एवढा इंद्र पण नाही त्या तक्षका लाडू शकला तारू शकला. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी ब्रह्मदेवासारखे जरी झाले तरी संसार रूपी सागरातून तारून नेऊ शकत नाही. पुढून एक ऋषी येऊ लागले. त्या ऋषी पुढे साष्टांग दंडवत टाकलं. गुरु महाराज आज माझं जीवन संपलं मला पदरात. आस्तिक नावाचे ऋषी होते. आस्तिकानं हातात पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर टाकलं. तुला कोणीही मारू शकणार नाही म्हणले. आता कोणी कुठून येऊ शकणार. आस्तिकाचं नुसतं आस्तिक ऋषी नाव जरी घेतलं महाराज तो साप जागी उभा राहतो. कोणाच्या घरात जर साप निघाला असेल किंवा बसला असेल जाऊन गंगेचं पाणी आणायचं आणि आस्तिक आस्तिक म्हणून तुमच्या घरामध्ये पाणी शिपायचं. तो साप निघून जातो तुम्हाला पत्ता लागत नाही कुठे. आस्तिक ऋषी कोणीही तारलं नाही फक्त सद्गुरु आस्तिकानं तारलं. म्हणून सद्गुरु वाचूनी जन्मजे सूत्र सर्प सत्र केले ते आस्तिकी मध्येच राहिले. आस्तिक ऋषीनच तारलं इतर कोणी नाही. विठाला सद्गुरु वाचोनी संसारी तारक
नसेच निष्टंक अनुकोणी इंद्रचंद्र इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादित्य ब्रह्मादित्य इंद्रचंद्र देव इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदीची ना. संशय आमचा उद्धार होईल का? हा संशय जर घालवणारे असतील तर फक्त श्री गुरु. गुरुशिवाय संसारातून कोणी तारू शकत नाही. म्हणून सद्गुरूची शरणांगती स्वीकारा. आपलं खरं दैवतच असेल तर उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. मग पुराविती आरती शिष्याची काय तुम्ही जी जी इच्छा करताल ती ती इच्छा तुमचे गुरु महाराज पूर्ण करतात. आपलं उघडं ब्रह्म असेल तर गुरु महाराज. महादेव आमचा गुरु महाराजच आहे. विष्णू गुरु महाराजच आहे. ब्रह्मदेव गुरु महाराजच आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरवे नमः. गुरु महाराज हेच आमचं दैवत आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची पुराविती आरती शिष्याची. ज्या शिष्याला आपले गुरु महाराज देव वाटतात, नितांत ज्या शिष्याची गुरुवर श्रद्धा आहे, तिने ताळ्यात जरी फिरला तर आपल्या महाराजाहून श्रेष्ठ कोणीच नाही. महाराज म्हणले ना, गुरुविन देव तुझा पाता येते लोके. गुरुविन देव तुझा पाता येते लोके. गुरुविन देव तुझा पाता येते लोके. गुरुविन
हा संत कुळीचा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. तिन्ही ताळामध्ये जरी फिरले तर आपल्या गुरु महाराजाशिवाय श्रेष्ठ कोणीच वाटत नाही. सद्गुरु हे सर्वात मोठे आहेत. सद्गुरु म्हणजे जे सन्मार्गाला लावतात, खरा मार्ग दाखवतात, त्याला म्हणायचं सद्गुरु. सत्याची प्राप्ती करून देतात ते सद्गुरु. विठाला ब्रह्म सत्य, माया मिथ्या आहे, मायेचा निषेध करतात आणि ब्रह्माची प्राप्ती करून देतात ते सद्गुरु. विठाला सत्य तू विठ्ठला, या भगवंताची प्राप्ती करून देतात ते श्री गुरु. म्हणून त्या गुरुवर जो कोणी देव म्हणूनच विश्वास ठेवतो, या शिष्याची इच्छा परिपूर्ण होती. मला गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा जाता दृढ विश्वासो, ऐसा जाता दृढ विश्वासो, देवताया परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, देवतयाचा अंकित. मग देवतयाचा अंकित सोये 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 संचिता त्याचे वरा, सोये संचिता त्याची वरा. एका जनार्दनी गुरु परब्रह्म. गेली हवा. येथे नाही बा संशय, एका जनार्दनी गुरु प्रभम, येथे नाही बा संशय, येथे नाही बा संशय. गुरु हा देवच आहे, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. असा ज्याचा विश्वास आहे, मग पुरविते आरती शिष्याची. आता कोणाकोणाचा असा दृढ विश्वास ठेवला तर त्याची इच्छा पूर्ण झाली, देव त्याला प्राप्त झाला, जन्म मरणातून ते मुक्त झाले. कोणा विश्वास ठेवला? वाल्ह्या कोळ्याने विश्वास ठेवला, आमच्या एकलव्याने विश्वास ठेवला. महाराज काय विश्वास होता त्या एकलव्याचा. शूद्राचा मुलगा म्हणून वर्गातून हकालून दिलं, शूद्राला अधिकार ना विद्या शिकवायला. पण त्या कोळ्याच्या मुलानं वनात जाऊन त्याच गुरुचा पुतळा मातीचा तयार केला आणि त्याच्याकडून विद्या प्राप्त करून धनुष्याची काडीचा धनुष्य केला, काडीचा बाण केला. गुरुचं दर्शन घ्यायचं, गुरु म्हणाले धनुष्याला लाव बाण, ह्यानं लावायचा. मनालाच म्हणायचं, गुरु म्हणाले धर नेम, ह्यानं म्हणायचं धरला. सोडू शकतो का बाण? हो सोड बाण. सण बाण सोडायचा, पानाच्या देठ ते देठच उडवायचा, मधातला देठ मधलाच देठ उडवायचा. धनुर्विद्येत परागत झाला. गुरुवर विश्वास ठेवला, मातीच्या गुरुवर. आपल्याला तर प्रत्यक्षात गुरु भेटतात, आपण काय विश्वास ठेवला? मातीच्या गुरुवर. मातीचा द्रोण केला. कवळी के भाव फळला, कवळे के भाव फळला, विश्वासे नाडीला, जगू ठरला विकल्पे. मातीचा द्रोण केला, मातीवर विश्वास. काय दृढ विश्वास असा. आज तिने ताळात त्याची कीर्ती झळकते. विठाला विठाला
मातीचा द्रोण केला. काय विश्वास असेल महाराज. सद्गुरूचे नावे माती डोंगरी जयापाशी होती. ते कोळी एकत्रे जगते एकवद केली. काही दिवसानं द्रोणाचार्य आले. काही शिष्य संघ होते. द्रोणाचार्याच्या संगतीत ते कुत्र होतं. ते धावतच गेले एकलव्याच्या अंगावर. बसल्या जागी बाण सोडला. ते तोंडात उभा राहायला बाण. माघारी आलं कुत्र द्रोणाचार्याकडे. अर्जुनाला म्हणू लागले द्रोणाचार्य, अर्जुना बाण कुत्र्याला का मारलास? आपला कुत्रा आहे. अर्जुनानं सांगितलं, गुरु महाराज हा अपराध मजानं घडला नाही. ही विद्या तुला शिकवली म्हणली, दुसरं कोणालाच नाही. तिकून एकलव्या धावत आला. गुरुचा आवाज ऐकल्या. साष्टांग दंडवत टाकली द्रोणाचार्य पुढं आणि पायाखाली माती घेऊन अशी कपाळाला लावली. वंदन केलं. काय आनंद झाला. गुरु महाराज हा अपराध मजानं घडला, क्षमा असावी. अर्जुनाला तर चक्करच आली. फक्त अर्जुनालाच विद्या शिकवली म्हणून लागले आणि ही विद्या एकलव्याला केव्हा शिकवली? सगळ्याला विचार वेगळा निर्माण झाला. त्याच्या साक्षीनं द्रोणाचार्य म्हणू लागले, अरे ही विद्या फक्त अर्जुनाला शिकवली, तुला कधी शिकवली? गुरु महाराज तुम्ही वर्गातून मला बाहेर हाकालून दिलं, पण माझ्या हृदयातून तुम्ही हाकालली गेली नाही. तुमचा पुतळा करून बसवलाय. या पुतळ्याकून विद्या शिकवली. हाताला धरलं आणि पुतळ्यापाशी नेलं. पुतळा द्रोणाचार्याचा दिसला. काय तुझी धन्य गुरुभक्ती. याला म्हणावं गुरुभक्ती, याला म्हणावं विश्वास. नुसतं आमचा गुरु गुरु म्हणणं वेगळं आणि विश्वास ठेवून वागणं वेगळं. विढाला नारदानं 12 वर्ष विश्वास ठेवला गुरुच्या शब्दावर. 12 वर्ष जागा सोडली. इथं बस, तिथंच बस. कर भजन राम राम येईना गेलं. उलट भजन केलं पण जागा सोडली नाही. 12 वर्ष. 13 वर्षी पुन्हा नारद भेटले आणि कृपा केली आणि सांगितलं, राम जन्माच्या आधी रामायण लेशील आणि देव तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागल. आस्तीने ताळा त्याची कीर्ती झळकती. कोळीयाची कीर्ती वाढली. गेले रामायण रामादी, गेले रामायण रामा, गेले रामायण रामादी. कोळीयाची कीर्ती वाढली गहन. केली रामायण रामादी. हे दोन्ही माणसं, हे दोन्ही शिष्य, दोन्ही लेकर कोणाचे होते? कोळ्याचे. हो, कोळ्याने विश्वास ठेवला. आज काय अधिकारी झाले? काय तिकडे बोवी द्याले काय कोणी? विठाल विठाल गुरुवर विश्वास. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचा दृष्टांत पहा. काय त्या गोरक्षनाथाचा विश्वास होता मच्छिंद्रनाथावर. स्त्री राज्यात गेली मच्छिंद्रनाथ. वचनात गुंतले होते. स्त्री राज्यामध्ये थांबले. पत्ता लागला गुरुचा. पण आता जाताय ना स्त्री राज्यात. कोणी भेटलं की म्हणायचं, काय मग कुठे आपले गुरु? बोलू नाही ते बोलायचा समाज महाराज. तोंड काढावं असं वाटणं गोरक्षनाथाला. जायचं ठरवलं पण हे बुवा जाऊ दे ना. मारुतीला स्त्री राज्यात आहे ना भोपकार टाकला की स्त्रिया गरोदर राज्यात.
सगळ्या स्त्रियाच तिथं, पुरुष नाही, टिकायचंच नाही ह्याच्या भूपकारानं. पण मच्छिंद्रनाथ सोबळावर तिथं नांदले. गोरक्षनाथानं जाचा प्रयत्न केला, आखर मारुत्राला हरवलं. अनेक रूप घेऊन आले, पण आटपणात सज्जनोत कलियुगामध्ये नागपंथी लोकांचं जे चाललं ते कोणाचंच चाललं नाही. आज या काळामध्ये नामसाधना जी चलल ती दुसरी कोणती साधना चालणं शक्य नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे रे साधन. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. विठ्ठला एवढे मारुत्र पण हरवले मग गोरक्षात. स्त्रीचं रूप धारण केलं. काही नृत्य कामाला जायचे स्त्रिया. त्यानं विचारलं आम्हाला येऊ देता कामाला. येऊ देतोत म्हणले, पण तिथं बाया राहत नाहीत म्हणले, पुरुष राहत नाहीत, टिकत नाहीत. स्त्रीचं रूप धारण केलं. काय करतो आमच्या संग, काही सांगा का. मृदंग वाजवतो का म्हणले, हो. काय येत नव्हतं. सर्व ज्ञान सर्व कला प्राप्त होते. घेतला गळ्यात अडकून मृदंग गेले. मच्छिंद्रनाथ सिंहासनावर बसले आले. आता मच्छिंद्र राजे का मच्छिंद्रनाथ? राजे मच्छिंद्रनाथ. बाजूला ती बाई बसलेली, तिच्यापासून ते झालेलं लेकरू मांडीवर. गोरक्षानं पाहिलं असं, पण म्हणले नाही आपला महाराज बिघडलाय. असं खाली पाहिले तर पण मृदंग वाजवायले. मृदंग जर वाजवायचा पाणीच उडलं, पैसा सुटायचा. कार्यक्रम संपला, यानं आपलं उठायचं निघायचं. संचायला वाटायचं हे काहीच घेणार, वाजवायला बरं दिसायले, दक्षिण आपल्यालाच व्हाली. आपण ह्यालाच घेऊन जा रोजवी. 4-8 दिवस गेले. आता बस झाले की म्हणले, आता बोल बदलला. चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. आवाज बदलायचा, मृदंगातून बोल वेगळा निघायचा. चलो मच्छिंदर गोरख आया. मच्छिंद्रनाथ दचकायचे. जसा जसा आवाज निघल तो दचकाय लागले. गोरख कुठे इथं पाहिलं तर मृदंगातून आवाज निघते. हाताला धरलं, बाजूला नेलं, आपलं रूप प्रगट केलं. साष्टांग दंडवत घातलं. गुरु महाराज कवर इथं राहायचं. आपण भोगी नाहीत, आपण त्यागी आहेत. आपण समाजाचा उद्धार करण्यासाठी इथं आलो. आपण हे राजवैभव भोगायला आलो नाही. ताराबया चराचर कली माझी. आपला कलियुगामध्ये उद्धार समाजाचं भलं करण्यासाठी आहे, उद्धारासाठी आहे. आपण भोगी नाहीत, आपण त्यागी आहेत. नको हे भोग. तुम्ही इथं राहताल, तुम्हाला पुष्कळ शिष्य आहेत. इथं राहिले तर इथं दुसरे शिष्य तयार होते, पण मला तुम्ही एकटे गुरु आहे. लेकराला माय एकच असते. मायला लेकर पुष्कळ असतात, पण लेकराला माय एक आहे. तसे तुम्हाला शिष्य पुष्कळ होतील, मला तुम्ही गुरु एकटे. तुम्ही जर मला डावललं तर कोण या जगात. नको इथं राहिला. हाताला धरून वडाले. ती बाई बाजूला ऐकायली. बोलणं संपल्या. ती म्हणाली बरं झालं तुम्ही आलात. आता पलीकडं राज्य तुम्हाला त्याच राज्य भोगाल. तिथे विठाला नागरपणे जे इंद्र भोवना ती पाभळे म्हणे. ते केवी रंजे पालवणे भिल्लाचे ने. स्वर्गासारख्या पदाचा त्याग करतात. ते पालाची काल अपेक्षा करते भिल्लाच्या. एवढाले वैभव त्यागतात. ते झोपडपट्टीचा सरपंच काला होईल ना आल्या उपसायला. ते सोने जीड दिली. ते लेकरू हवाले केलं. ती इट काय फेकून दिली.
त्याच वजाचा धोंडा ठेवला. पुन्हा उघडं पडल्यास ते तन फन करायला लागले, पण म्हणले नाही आपल्या महाराजाचा लयच रागीट झालाय, लय तन करायला केव्हा म्हणले नाही. विठाला माझी मला इटच दे म्हणून हट्ट धरला तरी म्हणले नाही. काय आपला महाराज लोभिष्ट झालाय, त्याला म्हणावं निष्ठा आणि श्रद्धा. त्याचं फळ गुरु महाराज वीट पाहिजे का मी पाहिजे, तुझ्यासारखे शिष्य बक्कळ होतील म्हणले, मला वीट पाहिजे. भंडारे करायचे होते, सप्ते करायचे म्हणले, मला धरला हाताला गर्भगिरीवर नेलं, सगळा माळस सोन्याचा करून टाकला. घ्या कोणती इथे विठाला. गुरुनिष्ठेचं फळ. मच्छिंद्रनाथानं निष्ठा ठेवली, हे गोरक्षनाथानं मच्छिंद्रनाथावर. काय ते निष्ठेचं फळ आहे, काय ते नातं आहे गुरु शिष्याचं. आशा अधिकारी गिरवे असं जाव आणि शिष्याची निष्ठा तशीच असं. झालं काम त्या शिष्याचं. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, मग पुरविती आरती शिष्याची. शिष्य तशीच असं जाव, गुरु अधिकारी असं जाव, पारंपरिक असं जाव, नाही तर 100 रुपये दिला आणि माय म्या गुरु केला. काही काही आखड्यानं ती परंपरा आहे, ज्याच्या त्याच्या संप्रदायात आपल्याला कोणाची निंदा नाही, ज्याची त्याची पद्धती अजूक आहे. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही पद्धत संपली. कानं फुकायची परंपरा वारकऱ्यात नाही. आता काही या गादी उभं राहून बी कानं फुकितात, ते त्याचं अज्ञान त्याच्यापाशी. पण महाराज म्हणले नेनो फुंको कान, आता नाही एकान दिजे उघडा मंत्र जाना, राम कृष्ण म्हणा, तुटते यातना गर्भवासा. उघड भजन आहे विठ्ठल विठ्ठल. काही काही माणसं चिकित्सा करणारे लय पटून देतात. रामाचा अवतार अलीकडला आहे, पण त्याच्या आधी आरतीच होता ना, आधी ते होता म्हणून पुढे राम झाला. विठाला याचंच नाव आहे राम कृष्ण हरी, नाही सर्व तोच आहे. दुसरा मंत्र कोणता आहे? उघडा मंत्र आहे महाराज रामकृष्ण हरी. सगळ्या मंत्राचा असा रामकृष्ण हरी आणि सगळ्यात भारी विठ्ठल. मच्छिंद्रनाथापासून गोरक्षाकडे आलं ज्ञान, गोरक्षनाथाचा गहिनीनाथाला उपदेश, गहिनीनाथाचा निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथाचा ज्ञानोबारायला. पण माऊलीनं सांगितलं दादा आता ही गुरु शिष्य परंपरा कवर आपण सगळ्या जगाचा उद्धार करायला आलो, सगळ्या जगाचा उद्धार झाला पाहिजे असा मंत्र सांगायचा मला. सगळ्या मंत्राचा सार काढला, बाकीच्याला खुटी ठोकली. तो मंत्राचा सार समाजात वाटला. ज्ञानदेवा सार ते काय सार आहे? वेदानंत बोलिला, अर्थ तुकाची साधेला, विठोबाशी शरण जावे, अन्यजा निष्ठा नाम गावे, श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताचं भजन करा. रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे महाराज. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. उघडं भजन आहे. हे अंगा वस्त्र झाकायचं, सगळ्या लोकांना गर्दा करायला लावायचा. ह्याच्या कानात काय म्हणून जातंय ह्याला ऐकू येईना. सगळं झाल्या म्हणा केले का गुरु? हा केले. काय झाला मंत्र सांग नको म्हणले. पण अरे तुला कानात ऐकू आला नाही म्हण की कानात मंत्र सांगाय काय चोरीचा माल आहे का काय? तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार. आठवावे नारायण तोबाचे, आठवावे नारायण तोबाचे. तुका म्हणे नाही चोरीचा, तुका म्हणे नाही चोरीचा.
आणि नाही चोरीचा व्यापार. चोरीचा व्यापार आहे का? उघड भजन आहे. नेनो फुंको गान नो हे एकांतीचे ज्ञान. उघड भजन आहे रामकृष्ण हरी महाराज. मेघवाणीने करावा उपदेश गुरुने शिष्य करू नये. उघड भजन आहे. विठाला रामकृष्णारे सगळ्यात सोपा मंत्र आहे महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटे. उघड भजन आहे. उघडा मंत्र दिला. आता आपल्या वारकरी संप्रदायात ज्या साधूच्या हातून साधू सत्पुरुषाच्या हातून माळ गळ्यात पडली ते सांगतील तसं वागायचं. उघडा रामकृष्ण हरी मंत्र. नितांत याच्यावर विश्वास ठेवायचा. ज्ञानेश्वरी गाथा भागवत रामायण याचा अखंड अध्ययन करायचं. भगवंताचं चिंतन करून आपला उद्धार करून घ्यायचा. हे आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा. गुरुही तसेच अधिकारी असं जाऊन निष्ठाही तशी त्या शिष्याची असत. आता आमचे गुरु सोपान काका महाराज सातकर, गुरुवारी मारुतराव महाराज अस्तापूरकर, काय माणसं महाराज. चुकलं माणसंच म्हणलो मी. काय साधू सत्पुरुष आहे. नाव जरी घेतलं तरी इग्न लांबून पळतात. केवढाले संकट असले तर दूर होतात. नोहे केवढाले पाप असले तर हरतात. पुण्याच्या राशी पडतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. महाराजांचे गुरु श्री गुरु मोतीराम महाराज. मोतीराम महाराजांचे गुरु दत्तबुवा महाराज ठाकूरबुवा, निवृत्ती महाराज ठाकूरबुवा दैठणेकर. ठाकूरबांचे गुरु मल्लाप्पा वाणी वास्कर. वास्करांचे गुरु शंकर स्वामी शिवूरकर. शंकर स्वामीचे गुरु निळोबा महाराज पिंपळनेरकर. निळोबा महाराजाचे गुरु तुकाराम महाराज देहूकर. तुकाराम महाराजाचे गुरु बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्याचे राघव चैतन्य. राघव चैतन्याचे केशव चैतन्य. केशव चैतन्याचे व्यास महाराज. व्यासांचे नारद. नारदाचे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचे भगवान विष्णू. ही आपली गुरुमालिका. कोणाला माहित नसेल तर लिहून ठेवा. विठाला सांगितली खून मालिकेची. अशी आपली परंपरा आहे. विठाला गुरुवर जर नितांत विश्वास ठेवला. कोणी बोलत येईल वंचना करीती जनदुष्ट नष्ट पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. काही अज्ञानी माणसं थोडेसे दोष पाहतात, गुणदोष पाहतात, टिंगल उचलितात. हे का महाराजाचं बरोबर आहे का? असे कुठं महाराज असतात का? अज्ञानी माणसं गुणदोष काढीत असतात. सज्जनोत साधूच्या संगतीत जाऊच नाही. आणि गेलं तर साधूचे गुणदोष पाहता कामा नये. गुण पहा पण दोष काढू नका. काय महाराज म्हणले ना, संत संगतीत न करावा वास. एखादा गुणदोष अंगाई. गुणदोष अंगाकडे अशी संगत करू नका. गुणदोष न काढता संगत करा. भलं होतंय. विठाल अज्ञानी माणसं असतात ते गुणदोष काढीत असतात. पण चांगले माणसं गुणदोष काढीत नाहीत. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती वंचना करीते जनदुष्ट नष्ट. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरविती आरती शिष्याची. कुठली इच्छा करा महाराज पूर्ण होती. कल्पतरू इच्छा पूर्ण करते पण वाढीत राहते. चिंतामणी पूर्ण करते पण चिंता वाढविते. कामधेनू कामना पूर्ण करते पण कामना वाढविते. परीस कमी पडतो. संत महात्मे काही इच्छा ठेवत नाहीत महाराज. परीस फक्त लोखंडाला लावल्या सोनं करताय
पण परीस करीत नाही, इथं कमी पडला. लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा आघादाची. आघातच आहे महाराज श्री गुरुचा. म्हणून उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. जो कोणी या गुरुच्या सेवेत रत असेल तन मन धनाने, नाही काय न वाचन मनानं, निश्चित गुरु महाराज त्याला संसारातून मुक्त करतात. माऊली आन खाऊन सांगू लागली, ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा आम्ही दास, नेने साधनास आन काही. कोणते साधना करीत बसलो नाही, आम्ही गुरुची सेवा केली. म्हणून ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता गुरु कृपे. आता आम्ही कशाला भेट नाही, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. मग इतराचे लेखा कोण करी विठाला इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणे, संशयाची श्रेणी छेदीचे ना विठोबा रखुमाय. विठोबा सर्व तरुणांना भाविकांना अशी विनंती आहे, वारकरी संप्रदायात प्रवेश करा. वैष्णव सोडून देऊन मस्त गळ्यानं माळी घाला. नितांत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज या साधू संतांवर विश्वास ठेवास. ठाकूरबुवा महाराज, श्री गुरु मोतीराम महाराज, रंगनाथ गुरुजी महाराज आपल्या परिसरात, गुरुवारी मारुतराव महाराज, श्री संत कोणजी महाराज, गुरुवारी सोपान काका महाराज, हे आपल्या परिसरातले साधू पुरुष आहेत. वारकरी नितांत या साधूवर विश्वास ठेवी जाव, त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण भजन करी जाव. हेच आपले गुरु आहे. उगं कोणाच्याही मागं लागत बसत जाऊ नये. याचा झालेला अभिमान करीला बोले जतन. नितांत ह्याच्यावर विश्वास ठेवी जाव. आमच्या काकाची काय श्रद्धा आहे मोतीराम महाराजांवर. महाराजांना दृष्टांत सांगा जा. ती भेंगुरी असते, एक आळी असते. ती भेंगुरी आळीला चावते, चावल्या अंगाचा दाह होते. जरा दाह शांत झाला की पुन्हा येते की दणकन चावते. म्हणून त्या आळीला ध्यासच लागते, कधी येते की, कधी चावते की, कधी येते की, कधी चावते की. ध्यास करीत करीत तुका म्हणे आळी झाली भिंगोरी सगळी. नाही, आमच्या काकाचं जीवन आहे. मोतीराम महाराजाचं पूर्ण जीवन ध्यानात आपलं जीवन वाहून घेतात. जी मुक्ता ती निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपदिशी पाहता आपुली वस्तू. आपणही त्याच्या मार्गदर्शनाखाली चालत जावं, त्याला आवडेल असं वागत जावं. त्याची सेवा म्हणजे दुसरी सेवा कोणती असते? आपल्या वागण्यापासून, बोलण्यापासून, चालण्यापासून ते संतुष्ट राहतात, ही त्याची सेवा आहे. संती सांगितली ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मत मतांतरा नाही दिला मान, हृदय धरली श्रीहरीचे चिंतनाऊ. ही सेवा आहे. प्रत्येक तरुणाने ही सेवा स्वीकारावं. आज एवढे तरुण आहेत महाराजा फुरकळसमध्ये, शिरकळसमध्ये. सकाळपासून फुरकळस जे आले. विठ्ठल पंचकळस आहेत नाही, 5 कळस. तारकळस, फुरकळस, कुणकळस, शिरकळस, तामकळस. 5 कळस, 5 सप्तपुर, 7 पुर. कोणते कोणते? रामापूर इकडे गेले रे, इकडेच आहे. विठाला शिरकळस मध्ये पुष्कळ तरुण मंडळ आहे. 50 तरुण मंडळ असे हार असं जाऊ टाळ करायचे शिरकळस मध्ये.
अशा तरुणानं धोत्र नेसून मस्त बघ असे टाळ घेऊन उभे राहिले का नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मृदंगी कसे वाजवले. कीर्तनात मृदंगाला घोड्या ठेवे जाऊ. हे बैठकी भजन नाहीत, कीर्तनात देव उभे असतात. काय सवय लागली की महाराज कोणा आणली की खाली बसून मृदंग वाजवायची. अरे याचा धरेला अभिमान करेल आपुले जतन. आपल्या संप्रदायाच्या परंपरा आपण टिकवायच्या का मोडायच्या. आपण नाही तर कोण पाळायच्या. कीर्तनात घोड्याच पाहिजे. एका बैठकी भजन आहे का बसून मृदंग वाजवायला. आपल्या जिथं नाही कुठेही झाले महाराज. प्रत्येकाने याची दखल घ्या. कीर्तनात घोडी असा, टाळकरी असं जाऊ भरपूर. तरुण पोरं 50 प्रत्येक गावात टाळकरी. दर एकादशीला मंदिरावर भजन कीर्तन नाही. बारशी सगळ्या चालू आहेत का मोडायलेत. लॉकडाऊनचा परिणाम जरी झाला असेल तरी बरोबर करा. आता काय अडचण येत नाही. आपल्याला 5 तरी वारकरी 50 माणसाला परवाना दिलाय नाही. कमीत कमी 50. आपल्याला 50च घालायचीत की 25 टाळकरी 25 बारशीवाले. 100 एक घातले 50-50 तर काय अडचण नाही. बारशी कोणी मोडू नका बरं, एवढी विनंती आहे. बारस जो कोणी नियमानं करतो त्याला कमी पडत नाही. आणि बारस मोडली की मध्ये आल्याशिवाय राहत नाही. अन्नदान खूप मोठं पुण्य महाराज. एरवी अन्नदान करणं वेगळं आणि द्वादशीचं अन्नदान हे निष्काम पंगत आहे महाराज. निष्काम पुण्य. भगवान आपल्या स्वरूपात लीन करून घेतो त्याला. प्रत्येकानं बारशी करा, घडल तशा करा, पण बारशी कोणी मोडू नका एवढी विनंती आहे. बोलण्याच्या वेगात अपशब्द गेले असतील क्षमा असू द्या. सद्बुद्धीचे सद्विचाराचे असतील गुरुमाऊलीचे समजून ग्रहण करा. टाइम संपला. 8:30 ते 10:30 म्हणली कीर्तन महाराज म्हणलं तसं. करविली तैसे आता केली कटकट. वाकडे का नीट देव जाणे. शेवेमध्ये जमा धरा. कृपा करा शेवटी. घ्यावे माझ्या हाती सेवा हीच देवा विनवणी. किंवा दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजू नारायणा. उपजला भाव तुमची कृपे सिद्धी जाऊ. ज्ञानेश्वरी हरिभक्त परायण धसाडीकर पुढं म्हणतील त्यांना साथ लेमले